नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण कोणकोणत्या पूजा करायच्या आहेत हे बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोध्येला परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येवासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. असे म्हटले जाते की शाही आदेशानुसार श्रीराम व माता सीता यांचे अयोध्यापासून ते मिथिलापर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषणाईने जगमगून गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकले होते. श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्त्वाचे होते, कारण श्रीराम 14 वर्षांचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते. त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधही केला, त्यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडूची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जून लावावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा सिंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावे. पूजेचा प्रारंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम पूजेच्या सामग्रीवर पाणी शिंपडायचं आहे. दुर्वा पाण्यात बुडवून मगच पाणी शिंपडावे. नंतर ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षस बाह्याभ्यंतर शुची. पूजेच्या साहित्यावर पाणी शिंपडताना हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर संकल्प करायचा आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून एका पळीने पाणी उजव्या हातात घेऊन ते प्राशन करायचे आहे. यानंतर ओम गोविंदाय नमः, ओम वैष्णवे नमः, ओम मधुसूदाय नमः या नामाने एक पळी पाणी उजव्या हातात 3 वेळा घेऊन ते तामणात सोडायचं आहे. देवी महालक्ष्मीच्या कृपेसाठी श्री गणेश, महालक्ष्मी, श्री विष्णू आणि कुबेर या देवतांचे पूजन करत आहोत आपण. नंतर हातावर गंध, अक्षता, फुले, हळदी कुंकू घेऊन त्याच्यावर पाणी सोडायचं आहे आणि ते पाणी तामणात सोडायचं आहे. आश्विन अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 सुरू होणार आहे आणि 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 समाप्त होणार आहे. धनत्रयोदशीप्रमाणेच प्रदोष काळात दिवाळीची पूजा करणे शुभ मानले जाते, त्यामुळे 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे. एका आसनावर थोडेसे अक्षता टाकायचे आहेत आणि त्या अक्षतांवरती दिवा ठेवायचा आहे आणि दीपद देवतेभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्प च समर्पयामी नमस्कारोमी या मंत्र म्हणायचा आहे आणि दिव्याला गंध, फुल, अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे. यानंतर कलश पूजा करायची आहे. चौरंगावर किंवा पाटावर अष्टदल कमल काढायचा आहे आणि त्यावर कलश ठेवायचा आहे. त्या कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. वरुणाय नमः, कलश देवताभ्यो नमः, सकल पूजनार्थे गंधाक्षता पुष्पाने समर्पयामी. कलश कीर्ती मायुष्य प्रज्ञा मेघा क्षिय बल योग्यता पापहानी च पुण्यवर्धी च यच्छति. सर्वतीर्थमयो यस्मास्त्यवर्धदेवमयो यत अतो हरिप्रयासो पूर्णकुंभ नमस्तुते असे म्हणून कलशाला प्रार्थना करायची आहे हात जोडून. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षता, हळदी कुंकू आणि फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर कलशावर 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यानंतर कलशावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे. त्या नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कलशाला गंधाक्षता आणि फुले व्हायची आहेत. या कलशामध्ये आता वरुण देवतेची स्थापना झाली आहे. मनपूर्वक प्रार्थना करून नमस्कार करावा. यानंतर सरस्वतीची पूजा करायची आहे. आपल्याला फोटो असा घ्यायचा आहे. त्या फोटोमध्ये माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती असले पाहिजेत. नमस्ते शारदा देवी काश्मीरपुरवासिनी त्वामह प्रार्थयिष्यामि विद्यादानचं देहि मे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्या नमः ध्यान समर्पयामी. देवी सरस्वतीला गंध लावावे, फुले आणि अक्षता वाहून धूप दीपाने ओवाळावे. यानंतर पाटावर 2-2 अशी विड्याची पाने ठेवून घ्यायची आहेत. त्यावर आपण गणपती, महालक्ष्मी, विष्णू आणि कुबेर यांची स्थापना करणार आहोत. विड्याच्या पानावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षतांवर हळदी कुंकू वाहायचे आहे. यानंतर एका तामणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे आणि त्याला आपण
पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव शुभ कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर गणपतीला गंध, हळद कुंकू, दुर्वा अक्षता व्हायच्या आहेत. आता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. एका तामणामध्ये लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तिचे प्रतीक म्हणून ही सुपारी घेऊ शकतात. यानंतर लक्ष्मीला पंचामृताने आणि पाण्याने स्नान आणि अभिषेक करून घ्यायचा आहे. यानंतर लक्ष्मीचे ध्यान आणि आवाहन करायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यानंतर माता लक्ष्मीला गंध लावायचा आहे. फुले अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. यानंतर आपण विष्णूंची पूजा करणार आहोत. भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून मी इथे एक सुपारी घेतली आहे. मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकतात. या सुपारीला पंचामृताने आणि पाण्याने स्नानाने अभिषेक करून घ्यायचा आहे. श्री विष्णूंचे ध्यान आणि प्रार्थना करायची आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोक्य एकनाथम. माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होतात. यानंतर या सुपारीला गंध, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. एका तामणामध्ये कुबेराचे प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे. इथे तुम्ही कुबेर मूर्ती असेल तर ते कुबेर मूर्तीही घेऊ शकतात. या सुपारीला पंचामृताने आणि पाण्याने स्नानाने अभिषेक करून घ्यायचा आहे. स्नान आणि अभिषेक करताना ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र मांडायचं आहे. यानंतर कुबेराची स्थापना करायची आहे आणि द्रव्य निधी स्थान कुबेराय नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुम समर्पयामी नमस्कारोमी. त्या सुपारीवर गंध, अक्षता, फुले, हळदी कुंकू व्हायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला नवग्रहांची पूजा करायची असते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे जीवनात आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी उत्पन्न होतात. ग्रहांचा प्रकोप खूप खतरनाक असतो. यामुळे मनुष्य आपल्या स्वतःचाच हाताने आपल्या स्वतःला बर्बाद करतो. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे आपले जीवन नरक होऊ शकते. कुठलाही ग्रह अशुभ स्थानात बसलेला असेल तर व्यक्तीच्या जीवनात विपरीत परिस्थिती उत्पन्न करतो. त्यामुळे व्यक्तीचे आत्मबळ तुटते. त्याचे जीवन तणाव आणि चिंता करण्यात निघून जाते. नवग्रहांना शांत करण्यासाठी नवग्रह पूजा करणे ही एकमात्र समाधान आहे. आपण चौरंगावर कलशासमोर नवग्रहांचे प्रतीक म्हणून तांदूळ पसरून त्यावर 9 सुपाऱ्या मांडणार आहोत. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमिसुतो बुद्धच्छ गुरुच्छ शुक्र शनी राहू केतव सर्वे ग्रहा शांतिकरा भवंतु. नवग्रहाची पूजा करताना हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे. त्यांना गंध लावून अक्षता व्हाव्यात, फुले वाहावीत आणि नंतर ओम सूर्याय नमः, ओम चंद्रमसे नमः, ओम भौमाय नमः, ओम बुधाय नमः, ओम गुरवे नमः, ओम शुक्राय नमः, ओम शनेश्वराय नमः, ओम राहवे नमः, ओम केतवे नमः मनपूर्वक नवग्रहांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करायचा आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवग्रह पूजन केल्याने केवळ एकच नाही तर नवग्रह प्रसन्न होतात आणि तुमच्यावर एकाच वेळी नवग्रहांचा आशीर्वाद व कृपेचा वर्षाव होतो. जर तुमच्या कुंडलीत कुठला ग्रह खालच्या स्थानी किंवा अशुभ जागी बसलेला असेल व तो वाईट प्रभाव टाकत असेल, यामुळे तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणी येत असतील तर नवग्रहांची पूजा अवश्य करावी. नवग्रह पूजनाचे खास वैशिष्ट्य हे आहे की पूजा कोणीही करू शकतो. ही पूजा केल्याने तुमच्या कुंडलीत असणारे सगळे अशुभ दोष शांत होतात. सुख, समृद्धी आणि मान सन्मानाच्या प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही नवग्रह पूजन करू शकतात. लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ, पिवळ्या कवड्या, शंख. यानंतर श्रीयंत्राची आणि कवड्यांची पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू आणि फूल वाहून घ्यायचं आहे यांना.
शंख असल्यास शंखाला व्यवस्थित स्नान घालून पुसून जागेवर ठेवून त्याला गंध आणि फुले वाहावीत. अक्षता वाहू नयेत. पाण्यात तुळशीपत्र ठेवून ते शंखाला वाहू शकतात. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंख देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे पुष्पम समर्पयामी असे म्हणून शंखाला नमस्कार करावा. यानंतर आपल्याला झाडूची पूजा करायची आहे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. झाडूलाही गंध, अक्षता, फुले वाहावीत. यानंतर घरातील दागदागिने, पैसे यांची पूजा करायची आहे. आपण जो नैवेद्य श्रीलक्ष्मीसाठी केला असेल तो ठेवायचा आहे. यानंतर सुगडांची पूजा करायची आहे. सुगडांमध्ये सप्तधान्य भरून ठेवायचे आहे. यामध्ये 5, 7, 9 असे सुगड ठेवू शकतात. या सुगडांना हळदी कुंकू लावून फुले वाहावीत. त्यानंतर 7 प्रकारचे धान्य म्हणजेच गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर हेही यामध्ये ठेवू शकतात. साखर, फुटाणे, बत्तासे, पेढे असतील तर ते लक्ष्मीच्या पुढे ठेवायचे आहे. यानंतर देवी लक्ष्मीला ओटीचे सामान अर्पण करायचे आहे. या ओटीच्या सामानामध्ये 7 शृंगाराचे साहित्य आपल्याला ठेवायचे आहे. जमा खर्चांच्या वह्या असतील तर त्या वह्यांचीही पूजा करायची आहे. त्या वह्यांवर गंध, अक्षता, फुले वाहावीत. तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा करायची आहे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी आणि काही चुकले असल्यास क्षमा याचनाही करावी. तर लक्ष्मीपूजनावेळी पाळावयाचे काही नियम आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीच्या अन्य स्तोत्राचे पठण करावे. लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी. लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्ताशे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर, मिठाई अत्यंत प्रिय आहे. यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. विसर्जन कसे करावे? दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून सर्व देवतांवर गंध, हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात. नंतर नारळ फोडून ते पाणी त्यांच्यावर शिंपडावे. विडा दक्षिणा ठेवावी. आपल्या मनातील जे काही इच्छा असावी ते मागणे करावे. यानंतर यातू देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च अशी प्रार्थना करावी. हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.